जी शिवरात्र आहे त्या शिवरात्रीच्या दिवशी आणि जर एवढं तुम्हाला नाही जर झालं तर त्रयोदशी जर साधली तर त्रयोदशी म्हटले महाराज आम्हाला त्रयोदशी नाही सापडायची, आम्हाला द्वादशी नाही सापडायची, आम्हाला एखाद्या दिवस गुरुवार नाही सापडायचा. ते म्हटले मग तुम्ही करूच नका. काय करतो म्हणले तो हे की नाही. एवढं सगळं सांगून न करता आलं जर याच्यामधली कोणतीही स्थिती असो त्या तिथीला सायंकाळच्या वेळी म्हणजे त्या ठिकाणी सूर्य अस्ताला चालला म्हणजे भगवान शंकर या पृथ्वीला फेरफटका मारण्याकरता निघणार आहे. सूर्यास्ताला जातो त्यावेळेस भगवान परमात्मा या असणाऱ्या पृथ्वी तलावरती या जीवजंतूला पाहण्याकरता निघत असतात महाराज. म्हणून सायंकाळच्या वेळी कधी झोप घेऊ नये, सायंकाळच्या वेळी त्या ठिकाणी झाडू मारू नये. सूर्य अस्त झाल्याच्या नंतर झाडू मारावा, सूर्य अस्त झाल्याच्या नंतर दिवस मावळ्याच्या नंतर झाडू मारावा. झोप घेण्याची झोप घ्यावी. सूर्यास्ताच्या टायमाला जेवण करू नये, सूर्यास्ताच्या टायमाला काही व्यर्थ कर्म त्या ठिकाणी करू नये. सूर्यास्ताच्या टायमाला एक करावं ते म्हणजे भगवंताची पूजा. आणि तीच पूजा अशी असणारी हे जे आहे ज्यामध्ये 51 बेलपत्र घेतलेले आहेत आपण, 11 त्या ठिकाणी रुटीचे घेतलेले आहेत आपण. त्या रुटीचे असणारी एक मुळी त्या ठिकाणी असणाऱ्या बेलपत्राची जी मुळी आहे ते अक्षदा चंदन आणि श्रीफळ त्या ठिकाणी घेऊन भगवान शंकराच्या त्या पिंडीवरती अर्पण करावं. आणि अर्पण करून त्या ठिकाणी महाराज मंत्र जप करावा 108 वेळा. आणि 108 वेळा केल्याच्या नंतर त्याच्यातले 5 बेलपत्र त्याच्यातली बेलपत्राची असणारी जी मुळी आहे जी असणारी त्या सफेद त्याच्या असणारी रोटीची जी आपण मुळी नेली होती ती मुळी आणि श्रीफळ आणि त्या ठिकाणी महाराज 2 त्या ठिकाणी फुलं त्या ठिकाणी घेऊन यावेत. आणि येत असताना शेजारच्या पेर बोललं म्हणून तिकडं घुसून आहे की लय दिवसाने मैत्रिणीचं घरी आले, मी मैत्रिणीच्या घरी जाऊन येते मग घरी जातात. नाही, आज आपण भगवान शंकराची पूजा केली ना तर मंदिरामधून आपल्या घरच्या मंदिरापर्यंत जाईपर्यंत भगवान शंकराच्या त्या ठिकाणी मंत्राचा जय घोष त्या ठिकाणी करत चलावा. मनातले मनात त्या भगवान परमात्म्याचा जप घोष त्या ठिकाणी करत चलावा. आणि त्या आणल्यानं सर्व त्या रात्री आपल्या देवघरामध्ये ठेवावं. आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती म्हणजे त्या ठिकाणी महाराज 3:45 तर 6:30 हा ब्रह्मकाल असतो. म्हणजे त्या कालामध्ये उठावं, स्नान करावं, भगवंताची पूजा करावी. आणि ती सगळी आणलेली सामग्री एका लाल कपड्यामध्ये सुंदर बांधावी. आणि ती आपल्या तिजोरीमध्ये जिथं लक्ष्मीचं स्थान दिलंय ना त्या लक्ष्मीच्या स्थानावरती बांधावी. म्हणजे तिथं ठेवावी. लक्ष्मी यायला सुरुवात होते, लक्ष्मी आलेली थांबायला सुरुवात होते. जे काम तुम्हाला त्या ठिकाणी करत होतात ते काम जर खंडित जर झालेलं असेल तर ही संपूर्ण सामग्री त्या कामाच्या स्थानावरती ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करत होतो त्या ठिकाणावरती जाऊन ही सगळी सामग्री बांधावी. आणि ते असणारा व्यवसाय, ते असणारे काम, ते असणारी लक्ष्मी त्या ठिकाणावरून वृद्धिगत वाढायला सुरुवात होते. तेव्हा शिव महापुराण सांगते महाराज. अशा या शिव महापुराण रूपी कथेमध्ये अनेक प्रकारचे उपाय भगवान माता पार्वतीला सांगतात. का? कारण माता पार्वतीने विचारले, म्हटले देवा या तप्त जीवाला या दुःखातून बाहेर काढण्याकरता काही उपाय आहेत का? असा प्रश्न केल्याच्या नंतर माता पार्वतीला भगवान शंकर सांगू लागले. भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात, माता पार्वती ऐकते. आता भगवान शंकर अनेक उपाय सांगणार आहेत. पण कधी? ते उद्याच्या दिवशी. झालेलं हे कथारूपी पुष्प आज या ठिकाणी विराजमान झालेलं हे कथारूपी पुष्प तुम्हा सर्व माय बापांच्या चरणी अर्पण. श्री गुरु शिवाजी बाबांच्या, श्री गुरु संभाजी बाबांच्या